संचार साथी ॲपची सक्ती का झाली होती आणि अचानक यू टर्न का घेतला गेला? ॲपल आणि सॅमसंगने असं काय सांगितलं की सरकारला झुकावं लागलं? तुमची प्रायव्हसी खरोखर धोक्यात होती का? आपला स्मार्टफोन गेल्या काही दिवसात एक बातमी खूप चर्चेत होती. ती म्हणजे तुम्ही नवीन फोन घेतला की त्यात सरकारचं संचार साथी हे ॲप आधीपासूनच प्री इन्स्टॉल येणार अशी चर्चा होती. जसं गुगल मॅप्स किंवा यूट्यूब आधीच फोनमध्ये असतं, तसं हे ॲप असणार होतं. पण आता सरकारने यात मोठा यू-टर्न घेतला आहे. होय, ही सक्ती आता रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय का महत्वाचा आहे? कारण यात दोन गोष्टींची टक्कर होती. एक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि दुसरी म्हणजे तुमची वैयक्तिक गोपनीयता म्हणजेच प्रायव्हसी. सरकारने हे पाऊल का उचललं? ॲपल आणि सॅमसंग यांसारख्या बड्या कंपन्यांनी याला विरोध का केला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे ॲप वापरायचं की नाही, या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा तुमचा डेटाचा प्रश्न आहे. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. 28 नोव्हेंबर रोजी अशी माहिती समोर आली होती की सरकार मोबाईल कंपन्यांना एक आदेश देणार आहे. त्यानुसार भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये संचार साथी हे ॲप प्री इन्स्टॉल असणं बंधनकारक होणार होतं. पण या आदेशाची चर्चा सुरू होताच वादाला तोंड फुटलं. ॲपल आणि सॅमसंग यांसारख्या जागतिक कंपन्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांचा मुद्दा काय होता? त्यांनी म्हटलं की असं सरकारी ॲप सक्तीचं केल्याने त्यांच्या फोनच्या मूळ सॉफ्टवेअरमध्ये आणि सुरक्षेत हस्तक्षेप होऊ शकतो. इतकंच नाही, तर ग्राहक म्हणून तुम्हाला तुमचा फोन कसा वापरायचा आहे या स्वातंत्र्यावरही गदा येऊ शकतो. या कंपन्यांच्या दबावामुळे आणि सर्व स्तरातून होणाऱ्या टीकेमुळे मंत्रालयाने अधिकृत निवेदनात स्पष्ट केलं की हा सक्तीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. आता हे ॲप तुमच्या फोनमध्ये बाय डिफॉल्ट येणार नाही. पण सरकारने हे देखील स्पष्ट केलंय की ॲप स्टोअरवर हे सर्वांसाठी मोफत उपलब्ध असेल. म्हणजे चेंडू आता तुमच्या कोर्टात आहे, डाउनलोड करायचा की नाही हे तुम्ही ठरवावं. आता मुख्य प्रश्न असा आहे की या ॲपला एवढा विरोध का झाला? लोक का घाबरले होते? याचं उत्तर आहे सर्वेलन्स, अर्थात पाळत ठेवण्याची भीती. विरोधी पक्ष आणि प्रायव्हसी ॲक्टिव्हिस्टने असा दावा केला की जर हे ॲप सक्तीचं केलं तर सरकार या माध्यमातून लोकांची खासगी कॉल्स ऐकू शकेल, मेसेजेस वाचू शकेल आणि नागरिकांवर पाळत ठेवेल. लोकसभेत काँग्रेस नेते दीपेंदर सिंग हुड्डा यांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मंत्री महोदयांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की या ॲपद्वारे हेरगिरी करणं शक्य नाही आणि सरकारचा तो उद्देशही नाही. त्याने ॲपचं कार्य कसं चालतं हे सांगितलं. सर्वप्रथम, हे ॲप तुमच्या फोनमध्ये असलं तरी ते जोपर्यंत तुम्ही स्वतः रजिस्टर करत नाही तोपर्यंत ॲक्टिव्हेट होणार नाही. त्यानंतर तुम्ही हे ॲप कधीही डिलीट करू शकता. मग याचा मुख्य उद्देश तुमचा फोन चोरीला गेला तर तो शोधणं हा आहे, तुमच्यावर नजर ठेवणं नाही. त्यामुळे सरकारने हेरगिरीचे आरोप फेटाळून लावले आहेत. पण लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठीच कदाचित ही सक्ती मागे घेण्यात आली असावी. वाद एका बाजूला आणि काम दुसऱ्या बाजूला. विरोध झाला तरी संचार साथी ॲप खरंच कामाचा आहे का? याची आकडेवारी पाहिल्यावर तुम्हीही धक्क व्हाल. सक्ती नसतानाही लोकांनी हे ॲप मोठ्या प्रमाणावर वापरलं आहे. आकडेवारीवर एक नजर टाकूया. 1.5 कोटी भारतीयांनी हे ॲप स्वतःहून डाउनलोड केलं आहे. 26 लाख चोरीला गेलेले मोबाईल ह्या सिस्टीममुळे शोधण्यात आले आहे. त्यापैकी 7 लाख फोन मूळ मालकांना परत मिळाले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, 41 लाख अशी मोबाईल कनेक्शन्स बंद करण्यात आली आहेत जी फसवणुकीसाठी वापरली जात होती. ही आकडेवारी सांगते की ॲप सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी आहे. जगाचा विचार केला तर भारताचा हा सक्तीचा निर्णय थोडा वेगळा होता. कारण रशिया सोडला तर जगात कोणत्याही लोकशाही देशाने सरकारी ॲप फोनमध्ये प्री इन्स्टॉल करण्याची सक्ती केलेली नाही. रशियाने ऑगस्टमध्ये असा निर्णय घेतला होता. पण भारताने आता लोकशाही मूल्यांचा आदर करत ही सक्ती मागे घेतली आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकारने एक पाऊल मागे घेतलं आहे, पण ते डिजिटल स्वातंत्र्याच्या दृष्टीने 2 पाऊल पुढे जाण्यासारखं आहे. संचार साथी हे एक उत्तम हत्यार आहे, पण ते वापरायचं की नाही याची निवड आता तुमच्या हातात आहे.
डिजिटल युगात सुरक्षा आणि गोपनीयता म्हणजेच सेफ्टी अँड प्रायव्हसी यातील ही लढाई अशी चालू राहतील. सरकारचा हा यू टर्न तुम्हाला योग्य वाटतो का? आणि तुम्ही तुमच्या फोनमध्ये संचारसाठी इन्स्टॉल करणार का? आम्हाला कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.